नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। लेखा कोषागार विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। लेखा कोषागार भरती अंतर्गत ही भरती होणार आहे। 2025 ही भरती आहे। बघा, जागा 59 जागांसाठी ते भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया, त्यानंतर PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। बघा, लेखा कोषागार विभागांतर्गत भरती निघालेली आहे। 2024-25 ही भरती आहे। महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा कोषागार नाशिक विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे। कनिष्ठ लेखापाल या पदासाठी इथे 59 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, लेखा कोषागार विभाग या अंतर्गत भरती होणार आहे आणि कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब असणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे किती वयोमर्यादा लागणार आहे, 18 ते 38 वर्षापर्यंतचे उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत इथे त्यांनी अर्ज करू शकतात। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि सरळ सेवा अंतर्गत ही भरती होणार आहे। बघा, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची गरज नाही आहे आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशा पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला 29,200 ते 92,300 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी बघा, जनरल OBC EWS यांच्यासाठी 1000 रुपये असणार आहे आणि SC ST PWD यांच्यासाठी 900 रुपये इथे अर्ज शुल्क असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस, परमनंट जॉब इथे असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अप्लाय स्टार्ट डेट कधीपासून होणार आहे, 24 जानेवारी 2025 पासून इथे अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे आणि अप्लाय लास्ट डेट इथे 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे ठिकाण असणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। PDF नोटिफिकेशन मध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। काय एज्युकेशन लागणार आहे, किती जागा असणार आहेत, कुठल्या पदासाठी असणार आहेत, अर्ज कधीपासून कधीपर्यंत करू शकतो, एग्जाम कशी असणार आहे, एग्जामसाठी कुठला सिलेबस असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण PDF नोटिफिकेशन मध्ये पाहूया। महाराष्ट्र शासनाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। वित्त विभाग सहसंचालक लेखा कोषागार नाशिक विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, इथे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्ही आणि नाशिक विभागांतर्गत कुठले कुठले जिल्हे येतात त्यानुसार इथे भरती होणार आहे। नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील सरळ सेवा भरती होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने इथे एग्जाम होणार आहे आणि या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज हा टपालाने किंवा पोस्टाने तुमचा इथे स्वीकारला जाणार नाही। अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे करायचा आणि सरळ सेवा अंतर्गत ही भरती होणार आहे आणि इथे लिंक दिलेली आहे। या लिंकवरती जाऊन तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता। त्यानंतर बघा, सहसंचालक लेखा कोषागार नाशिक विभाग या अंतर्गत कनिष्ठ लेखापाल परीक्षा 2023-24 अंतर्गत ही भरती होणार आहे। कनिष्ठ लेखापाल 7व्या वेतनानुसार इथे बघा, S10 तुम्हाला 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि इथं किती जागा आहेत भरावायचे, 59 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानुसार बघा, ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक सुद्धा इथे दिलेला आहे। 24/1/2025 रोजी इथे 11 वाजल्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 23/2/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची तारीख किती आहे, 23/2/2025 पर्यंत तुम्ही इथे शुल्क सुद्धा भरू शकता आणि परीक्षेचा दिनांक कालावधी या संकेतस्थळावर तुम्हाला जाहीर करण्यात येईल आणि तुम्हाला व्हॅलिड ईमेल ID टाकायचा आहे, त्यावरती सुद्धा ईमेल येऊ शकतो।
कनिष्ठ लेखापाल वर्गातील सामाजिक समांतर आरक्षणानुसार इथे जागांचं वाटप दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी बघा किती जागा आहेत। अशा पद्धतीने इथे तुम्हाला 59 जागांचं विभाजन दिलेलं आहे, तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। त्यानंतर बघा आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे ती सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। एज्युकेशन झालं असणं गरजेचं आहे, तेव्हा या पदासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता। ज्यांनी पदवी धारण केली आहे आणि पदवी यांचा अर्थ सार्वत्रिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही पदवी। बघा कुठल्याही रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून जर तुम्ही पदवी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तांत्रिक अर्हता बघा, ज्यांना मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाने किंवा इंग्रजी टंकलेखन 40 प्रति शब्द मिनिट यांच्या तुमच्याकडे संगणक टायपिंगचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानुसार बघा तुमच्याकडे प्रस्तुत जाहिरात अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विविध केलेल्या अंतिम दिनांकाच्या संबंधित शैक्षणिक तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। बघा तुम्ही जेव्हा अर्ज करताय त्या दिवसापर्यंत तुमचं जर एज्युकेशन कंप्लीट असेल तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला संगणक असेल म्हणजे संगणक CC+ MSIT सुद्धा इथे असणं गरजेचं आहे, पात्र असणं। त्यानंतर जर तुम्ही कुठल्याही शाखेतून पदवी पास असाल, तुमच्याकडे मराठी 30 इंग्लिश 40 याचं संगणक टायपिंग प्रमाणपत्र असेल आणि MSIT असेल तर तुम्ही इथे अर्ज नक्की करू शकता। त्यानुसार बघा आपण परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे आणि परीक्षेचे स्वरूप हे सुद्धा पाहणार आहोत। बघा इथे परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे, तुमची MCQ टाईप एक्झाम होणार आहे आणि ती किती मार्काची असणार आहे, 200 गुणाची असणार आहे आणि 100 क्वेश्चन तुम्हाला इथे असणार आहेत। आणि त्यामध्ये कुठले विषय असणार आहेत, प्रश्नाचा दर्जा, प्रश्नाची संख्या, प्रतिप्रश्न गुण आणि एकूण गुण तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे। मराठी असणार आहे, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा तुम्हाला इथे दर्जा असणार आहे। 25 क्वेश्चन असणार आहेत, प्रति 2 गुणासाठी असणार आहेत आणि 50 गुण तुम्हाला इथे असणार आहेत। इंग्रजीसाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा असणार आहे, 25 क्वेश्चन असणार आहेत, 2 प्रति गुण असणार आहे आणि 50 मार्क तुम्हाला इथे असणार आहेत। सामान्य ज्ञानसाठी सुद्धा इथे पदवी असणं गरजेचं आहे, 25 क्वेश्चन असणार आहेत, प्रति 2 गुण असणार आहेत आणि एकूण 50 तुम्हाला मार्क्स असणार आहेत। त्यानुसार बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा पदवीचा दर्जा असणार आहे आणि तुम्हाला प्रश्नाची संख्या 25 असणार आहे, प्रति 2 गुण असणार आहेत आणि 50 मार्कासाठी असणार आहे। टोटल 100 क्वेश्चन आणि 200 गुण इथे तुम्हाला असणार आहेत। तुम्हाला 2 तासाचा कालावधी दिला जाणार आहे एक्झामसाठी आणि MCQ टाईप तुमची एक्झाम इथे राहणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथे एज्युकेशन किंवा तुम्हाला ज्या एक्झामसाठी सिलेबस काय लागणार आहे किंवा अभ्यासक्रम कुठला असणार आहे ते सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे, ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता। बघा मराठीसाठी इथे सर्वसामान्य शब्दग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यरचना याचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यातील प्रश्न सुद्धा इथे असणार आहेत। आणि इंग्रजीसाठी बघा कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज, ॲडम्स अँड पेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पेजेस तुम्हाला इथे असणार आहे। पॅसेज सुद्धा इथे असणार आहे। आणि सामान्य ज्ञान बघा त्याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता, तुम्हाला राज्यघटना असणार आहे, त्यामध्ये बघा कुठले कुठले मुद्दे असणार आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता। आधुनिक भारत त्याचा विशेष, महाराष्ट्राचा भारत इथे तुम्हाला असणार आहे आणि भारताचा महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा इथे तुम्हाला असणार आहे। आणि त्यानंतर पर्यावरण सुद्धा असणार आहे आणि सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान सुद्धा इथे असणार आहे। अर्थव्यवस्था आणि त्यांचं नियोजन, विकास याच्यावरती सुद्धा तुम्हाला इथे क्वेश्चन असणार आहेत। चालू घडामोडी असणार आहे आणि माहितीचा अधिनियम याच्यावर सुद्धा इथे तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत। आणि त्यानंतर बघा बुद्धिमापन चाचणी, याच्यासाठी बघा सामान्य बुद्धिमापन आकलन, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतात याच्यासाठी तुम्हाला इथे त्याच्यावरती क्वेश्चन असणार आहेत। आणि अंकगणितीवरती सुद्धा इथे क्वेश्चन असणार आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी याच्यावरती तुमची एक्झाम होणार आहे। हे सिलेबस तुम्हाला असणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी इथे असणार आहेत। परीक्षा शुल्क किती असणार आहे ही सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। कनिष्ठ लेखापाल यांच्यासाठी बघा 1000 रुपये फी असणार आहे आणि खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये तुम्हाला नॉन रिफंडेबल फी राहणार आहे। बघा त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहेत आणि कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत ही संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता। त्यानंतर बघा
अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचं ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता। PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे दिला जाईल आणि इथे बघा वयोमर्यादा सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, ते सुद्धा इथे पाहू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्ही काळजीपूर्वक ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।